नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 8 डिसेंबर 2025 रोजीचे चालू घडामोडीवरील 15 महत्त्वाचे असे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्न. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. आपण न्यूज बेस्ड प्रश्न घेत असतो. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शी संबंधित भारताचा प्रमुख जागतिक सहभाग प्रामुख्याने कोणत्या मंचावर दिसून येतो? उत्तर आहे COP परिषदेतून. त्याचं बघा थोडक्यात काय आहे. हवामान बदलावर चर्चा करण्यासाठी UNFCCC अंतर्गत COP परिषद घेण्यात येते. कोणातर्फे हे तुम्ही लक्षात ठेवायचे. UNFCCC अंतर्गत COP परिषद घेतली जाते. चला दुसरा प्रश्न काय आहे बघा. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर DPI हा शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? काय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर DPI हा शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर डिजिटल प्रशासन याच्याशी संबंधित आहे. आधार, UPI, डिजिलॉकर यासारख्या प्रणालींना DPI म्हटले जाते. चला तिसरा प्रश्न आपण बघूया. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांचा मुख्य उद्देश काय आहे? काय याचा उद्देश? स्वच्छ ऊर्जा निर्मिती करणे याचा मुख्य उद्देश आहे. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचा काय उद्देश आहे? स्वच्छ ऊर्जा निर्मिती करणे. हरित हायड्रोजन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वापरले जाते. ग्रीन हायड्रोजन कशासाठी वापरला जातो? कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी वापरले जाते. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चला चौथा प्रश्न काय आहे बघूया. बघा, भारतातील संरक्षण संशोधनाची प्रमुख संस्था कोणती आहे? भारतातील संरक्षण संशोधनाची प्रमुख संस्था कोणती आहे? DRDO संरक्षण क्षेत्रातील संशोधन व विकास करते. चला पुढचा आपला पाचवा प्रश्न बघूया. ब्लू इकॉनॉमी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? समुद्री संसाधनांचा शाश्वत वापर यासाठी ब्लू इकॉनॉमी ही संकल्पना संबंधित आहे. सागरी अर्थव्यवस्था, मासेमारी, बंदरे यांचा समावेश यामध्ये होत असतो. सहावा प्रश्न बघा. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना प्रामुख्याने कोणत्या माध्यमातून अंमलात आणल्या जातात? काय केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना प्रामुख्याने कोणत्या माध्यमातून अंमलात आणल्या? मंत्रालय आणि राज्य सरकार याद्वारे ह्या योजना अंमलात आणल्या जातात. धोरण केंद्राची अंमलबजावणी राज्याची भूमिका असते. केंद्राची धोरणं असतात आणि अंमलबजावणी कोण करतं? राज्य करतं. बघा सातवा प्रश्न काय आहे. MSME क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मुख्य वाटा कोणता आहे? रोजगार निर्मिती. कशाचा? MSME क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र आहे. आठवा प्रश्न बघा. भारतातील निवडणूक प्रक्रिया कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येते? निवडणूक आयोग. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. चला आपला 9वा प्रश्न बघूया आपण. वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना कोणत्या विषयाशी संबंधित आहे? निवडणूक सुधारणा. निवडणुकांचा खर्च व वारंवारता कमी करण्याचा उद्देश आहे. 10वा प्रश्न बघा. सायबर सुरक्षतेशी संबंधित धोरणे कोणत्या मंत्रालय अंतर्गत येतात? तर कशासाठी येतात? इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. बघा MEITY हे डिजिटल सायबर धोरण पाहते. काय करते? सायबर सुरक्षतेशी संबंधित धोरणे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतात? इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. चला पुढचा आपला प्रश्न 11वा बघूया. मेक इन इंडिया उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? देशांतर्गत उत्पादन वाढवणे. याचा मुख्य उद्देश काय आहे? देशांतर्गत उत्पादन वाढवणे. आयात कमी करून निर्यात वाढवणे हा हेतू आहे मेक इन इंडियाचा. मेक इन इंडिया. चला 12वा प्रश्न काय बघा. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी प्रसिद्ध सरकारी उपक्रम कोणता? स्टार्टअप इंडिया हा उपक्रम प्रसिद्ध आहे. नव उद्योजकांना आर्थिक व धोरणात्मक मदत दिली जाते ह्याद्वारे, स्टार्टअप इंडियाद्वारे. 13वा प्रश्न बघा. फायनान्शियल इन्क्लुजन या संकल्पनेचा मुख्य अर्थ काय आहे? सर्वांना बँकिंग सेवा उपलब्ध करणे. जनधन योजना हे याचे प्रमुख उदाहरण आहे. फायनान्शियल इन्क्लुजन या संकल्पना कशाशी निगडीत आहे? तर सर्वांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे याच्याशी निगडीत आहे.
14वा प्रश्न बघा, भारतातील सुरक्षा धोरणे कोणत्या घटकावर आधारित असतात? भारतातील राष्ट्रीय सुरक्षा धोरणे कोणत्या घटकावर आधारित असतात? तर अंतर्गत व बाह्य सुरक्षा, दहशतवाद, सीमा सुरक्षा, सायबर धोके यांचा समावेश होतो. बघा 15वा प्रश्न काय, कंझ्युमर राईट्स हा विषय मुख्यतः कोणत्या शाखेचा भाग आहे? कंझ्युमर राईट्स हा विषय मुख्यतः कोणत्या शाखेचा भाग आहे? कायदा व सार्वजनिक धोरण. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कायदा व सार्वजनिक धोरण. ग्राहक हक्काचे संरक्षण कायद्याद्वारे केले जाते. अशा प्रकारे आज आपण न्यूज बेस्ड काही 15 प्रश्न बघितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.